जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. किती कशाला बोलून घेतलं, कार्यक्रम सुरू आहे ना. हो राधिका, मला माहितीये जरा काम होतं आणि तुझ्याकडून मदत हवी होती म्हणूनच तुला बोलवलंय. कसली अडचण आहे? राधिका, मला तुझी मदत हवी आहे. मला 50,000 रुपये हवे. इतर कुठूनही मला पैसे नाही मिळत आहेत राधिका. हे बघ, मला हे कळतच नाही की घरातून पैसे कसे गेले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी आणि आईंनी घेतलेत? का मी असं कुठे म्हणालो राधिका? त्यापेक्षा तुमच्या बच्चाला विचारा ना तुम्ही. राधिका प्लीज काहीतरी कर. मी हात जोडतो, पाया पडतो, हवं तर, पण प्लीज मला पैसे दे. माझी नोकरी जाईल प्लीज. 1 मिनिट शनया, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि सगळ्यांसाठीच. सरप्राईज? व्हॉट सरप्राईज? टॅक्सी ड्रायव्हर जरा बाहेर येता का प्लीज? मस्त झाला ना सत्कार. अरे गुरु आला तो भाग सोडल्यास बाकी मस्त झाला. त्यात गुरु काय बोलत होता ते काय पटत नव्हतंच मला आणि रोख कळत होता त्याचा. जोपर्यंत यांना पैसे हवे होते ना तोपर्यंत गोड गोड बोलले आणि त्याच्यानंतर आले पुन्हा मूळ स्वभावावरती. शनया, तुझे हब्बी तर आता भेटणार नाहीत, ऍटलीस्ट फोटो तरी दाखव यार. ओके, मी तुला सेंड करते. वे मला एक सांग, तू जो मला फोटो पाठवलाय तो तुझ्या हस्बंडचा फोटो आहे का? ऑफकोर्स. मला ना जरा डाऊट येतोय शनया. डाऊट? कसला डाऊट? ओ टॅक्सी ड्रायव्हर, जरा बाहेर येता का? शनया, तुझे मिस्टर टॅक्सी चालवतात? गो गर्ल्स. नो, डोंट लीव मी. शॅरी, व्हाय डिड यू लाय टू मी? खोटं का बोललास तू? यार तू टॅक्सी चालवतोस? मी नाही राहू शकत तुझ्या बरोबर. यू आर सच अ बिग चीट अँड अ लायर. शनाया प्लीज तू शनाया तू शनाया प्लीज यार, मला एकदम ती जा म्हणाली ना. एक मिनिट. जस्ट गेट आउट. तुम्ही मला जस्ट गेट आउट. गेट आउट. थांब गं. ती दुसरी बायको शनया पेटाड. तू टॅक्सी चालवते ना म्हणून गेली तुला सोडून. आई काही सोडून बिडून गेलेली नाही, कळलं ना? शनाया फक्त चिडलीये माझ्यावर. ओके, आणि येणार आहे ती, परत येणार आहे. मला विश्वास आहे शनायावर. रडताय तुम्ही? ज्या मुलीला तुमची किंमत सुद्धा नाही तिच्यासाठी तुम्ही रडताय? काय चाललंय तुमचं? काय तमाशा लावलाय का? काय काय बघताय तुम्ही? चला निघा निघा निघा, चला. झाली एवढी शोभाबाज झाली गुरुनाथ. लोकांना काय रे, उघड्या डोळ्यांनी जे बघायला मिळेल ते बघणारच. आणि वहिनी असल्यांच्या वाटेला कशाला जाताय तुम्ही चला घरी. खरंच काही फायदा होणार नाही. एक मिनिट, तुम्ही ना सारखे आमच्या मध्ये बोलू नका प्लीज. हे काय प्रत्येक वेळेला तुमच्या अपयशाचं खापर माझ्या मातीत फोडायचं आणि स्वतः मात्र नामानिराळं राहायचं? मला ना कंटाळा आलाय तुमच्या या वागण्याचा, तुमच्या या पळपुटेपणाचा. तुमच्या त्या बच्चाची जबाबदारी स्वीकारणार होतात तुम्ही? तिच्यावरती प्रेम केलं, तिच्या बरोबर एंगेजमेंट केली, त्याचा लाईव्ह तमाशा आम्हाला दाखवला, पळून जाऊन लग्न केलं तुम्ही. मग घ्या ना आता जबाबदारी. नाही, पण स्वतः मात्र जबाबदारी घ्यायची नाही, कसलीच जबाबदारी घ्यायची नाही ना. ती घेणार जबाबदारी. काय करून ठेवलंय स्वतःच पा. काय होता तुम्ही आणि काय झालाय. ही टॅक्सी चालवता त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, अजिबात नाही. तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना मी साथ दिलीये, प्रत्येक वेळेला. आत्ताही तुमच्या बरोबर होते. पण तुम्ही स्वतः कधीतरी विचार करा ना, आपलं काय चुकलं, मी कुठे चुकलोय, कुठे प्रॉब्लेम आला. तुम्ही आता टॅक्सी चालवताय, मेहनत घेताय, मला खरंच काही प्रॉब्लेम नाही. हा जो राधिका मसालेचा डोलारा उभा आहे ना, तो या प्रयत्नांनीच उभा आहे. मी दादा बरोबर बाहेर गेले, रस्त्यावरती उतरलीये, चटण्या विकल्यात, मसाले विकलेत, वडापावच्या गाड्यांवरती गेलोय आम्ही, म्हणून हे सगळं शक्य झालंय. मला या छोट्या छोट्या कामांची ना कधीच लाज वाटली नाही. माझ्या दृष्टीनं कुठलंच काम कमी नसतं. मला तुमच्या या प्रयत्नांची कधीच लाज वाटली नाही. पण तिला तर वाटली ना. तिच्या 4 मैत्रिणींसमोर तिचा अपमान झालाय तुमच्यामुळे. हे पा,
आत्ता तुम्ही चुकीचे नव्हता. मेहनत करत होतात, काम करत होतात, पैसे कमवत होतात. पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून. आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, शन्या कधीच चांगली बायको, चांगली गृहिणी होऊ शकत नाही. एवढंच काय की चांगली माणूस सुद्धा होऊ शकत नाही. आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी. ती म्हण तर तुम्हाला माहितीच आहे, तेल गेलं तूप गेलं, ही अशी गत झालीये तुमची. चल निघूया. मला ना काही कळतच नाही. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय आहे यार तुझा? बेबी त्याला पॉलिटिक्स म्हणतात, पॉलिटिक्स. काय? अगं तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना. मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही, तुमच्या पैशावरती प्रेम आहे. सर ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. आतावरून फक्त असं वाटत होतं की तुला तुझ्या हक्काचं काहीतरी मिळावं, पण आता आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे. मला असं वाटतंय आपण हे आता घरात सांगितलं तर कदाचित अडचण येईल. कसली अडचण? अहो आताच सगळे तुम्हाला आर्मीत परत पाठवाय तयार झालेत आणि आता हे कळलं तर काळजीपोटी तुम्हाला जाऊ देणार नाहीत. मिस्टरांवर सतत चिडत असता तुम्ही. खरंय, हा खरंय, खरंय म्हणतात ते. असं काय नाही, पण काय प्रेमाचं आहे? हा प्रेमाने रागवते. काय हो? नाही असे नाही करत, लय रागवले बोलले. मग रिक्षाचा आवाज जास्त येतो की वहिनींचा? जास्त दिवस जास्त करणे मालक सांग, 2 करणे लावून काही होऊच नाही, 5 करणे लावून सांग. आवाज मोठो ठेव म्हणा. हा हा, आणि मांगराच्या दिशेत करण्याची तोंडा वळव. काय कुठतास मगापासून? काळ्या कुट्टय कोणा? अरे तो बापाची जा ऐकून लग्नात उभं राहिलं ना, म्हणा त्या काळ्या कुट्टय. तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलाय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना. जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं आपण, राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही. तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे, ती अशी गायब होता कामा नये. सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही. काळजी नाही घ्यायची सरांची. मॅम नाही. शट अप. यापुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं. गावातले तुकाराम दादा आहेत ना, त्यांनी यावेळेला शेतात टोमॅटो लावला, पण यावेळी टोमॅटोला काहीच भाव आला नाही म्हणून रागारागात त्यांनी त्यांचं अख्खं शेतच नांगरून टाकलं. आता हा प्रॉब्लेम फक्त तुकाराम दादांचा नाहीये, गावातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांचा. मी कोल्हापुरातल्या शेती विभागातल्या ऑफिसात फोन करतो, तू तिथल्या तज्ज्ञांना जाऊन भेट. बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात सुद्धा शेतीचे असे वेगवेगळे प्रयोग होतात. आपण फार मागे आहोत. आपण पण असं प्रगत तंत्रज्ञान आणलं पाहिजे. म्हणजे लय महाग असणार, आपल्याला परवडेल, पण इतर शेतकऱ्यांना परवडेल का?
त्यासाठीच तर मार्गदर्शन घ्यायला जायचंय आपण.